सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, TCS IBPS मार्फत घेण्यात आलेले सर्व प्रश्न अर्थात सरळ सेवाचे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे ऑनलाईन स्वरूपात आपण पाहणार आहोत. ओके, बघा, जर ज्यांना कोणाला टेस्ट सोडवा आणि पोस्ट मिळवा या तत्वाचा आपण अभ्यास करायचा आहे, GK मध्ये जास्तीत जास्त गुण घ्यायचे आहेत, त्यांनी 49 रुपयामध्ये हे टर्निंग पॉईंट्स ॲपवरचा टेस्ट सिरीज बॅच जी आहे ती जॉईन करू शकता. ओके, भरपूर काही आहे, फी कमी आहे परंतु गुणवत्तेची हमी आहे. ओके, हे पुस्तक पण आहे बाजारात, ते तुम्ही घेऊ शकता, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आज आपण पाहणार आहोत पंचायत राज जे भाग आहे त्याचा व्हिडिओ भाग 3. कारण पंचायत राजवर खूप प्रश्न आलेले आहेत जर सरळ सेवेचा पॅटर्नचा विचार करता, आणि थोडेसे टफ पण आहेत आणि थोडेसे वेगळे पण आहेत. ओके, पॅटर्नचा विचार करता, त्यामुळे आपण सविस्तरपणे आजच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये जे काही 10-15 मिनिटाचा व्हिडिओ येईल त्यामध्ये आपण तिसरा पार्ट पाहूया. बघा, जो नगर परिषद परीक्षेत प्रश्न आला होता तो होता अशा प्रकारचा. ओके, छावणी मंडळ ही छावणी अधिनियम डॅश डॅश अंतर्गत निगम निकाय कॉर्पोरेट बॉडी आहे, तर ते कोणत्या छावणी अधिनियमचं? 2006. ओके, त्यानंतर जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेचे प्रमुख कोण असतात? SP अर्थात पोलीस अधीक्षक, ज्याला मराठीमध्ये म्हणलं सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. ओके, हे साधारण प्रश्न आहे. खालपैकी कोण पंचायत समित्यांचे पदसिद्ध सचिव असतात? तर BDO असतात. जे 1952 साली समुदाय विकास कार्यक्रम सुरू झाला होता आणि ओके, हा तेवढा यशस्वी झाला नाही 1952 साली. 53 साली चुकून 1952 साली जे समुदाय विकास कार्यक्रम झाला तर त्या अंतर्गत BDO पदाची निर्मिती झाली आहे. हे एक लक्षात ठेवा, जे MPSCला प्रश्न आलेला होता आणि MPSCला तर आलेलाच होता, परंतु सरळ सेवा परीक्षेत देखील कुठल्या तरी परीक्षेला हा प्रश्न आला होता की BDOची पदनिर्मिती कुठून झाली होती. ओके, आणि पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव असतात, हा प्रश्न तर टॉप टू बॉटम सगळ्याच परीक्षेमध्ये यापूर्वी आलेला आहे. ठीक आहे, पुढे पाहू. संसदेने कोणत्या वर्षी 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती मंजूर केली? तर ते 1992ला. 73वी घटना दुरुस्ती ही पंचायत राजशी निगडीत आहे. दोन्ही जरी असली तरी ही आहे ग्रामीण, या ग्रामीण भागाशी निगडीत आहे, आणि ही नगरपंचायत नागरी धरा म्हणजे नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याचं काम जे 74व्या घटना दुरुस्तीमुळे झालं, आणि 72व्या घटना दुरुस्तीमुळे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याचं जे आहे म्हणजे काय तरतूद झाली. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे LM सिंघवी समिती जी आहे, LM सिंघवी समितीच्या शिफारसी आल्यानंतर मग पुन्हा ही जी आहे ही घटना दुरुस्ती झालेली आहे. यावेळेस पंतप्रधान कोण होते? PV नरसिंह राव हे पंतप्रधान होते. त्यांच्या या काळामध्ये ही 92वी घटना आपली 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली, जी वर्ष 1992ला झाली होती. ओके, ते महत्त्वाचंच आहे कोण पंतप्रधान होते ते. खालीलपैकी कोणते त्रिस्तरीय पंचायत राज संरचनेच्या पायाशी आहे? तर ग्रामपंचायत आहे. आता पायाशी म्हणजे खालच्या बाजूला असं त्यांचं म्हणणं आहे की सर्वात सुरुवातीचं स्तर जरी असलं तरी खूप महत्त्वाचं आहे, ग्रामपंचायत आहे. त्यानंतर मधल्या बाजूला असतं पंचायत समिती. ओके, पंचायत समिती, आणि वर आहे झेडला परिषद. बलवंतराय मेहता समिती हे जी 1957 साली स्थापन झाली होती, या बलवंतराय मेहता समितीनं त्रिस्तरीय पंचायत समितीची शिफारस केली होती. आणि 1977ला जी समिती स्थापन झाली होती अशोक मेहता, त्यांनी द्विस्तरीय पंचायत म्हणजे 2 स्तर असावं पंचायतीचे, असं त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं. सध्या कोणती पंचायत राज म्हणजे सुरू आहे? तर त्रिस्तरीय. ओके, हां, आता तुम्हाला विधान बहुपर्यायी प्रश्न बघा, एवढ्या ह्याच्यामध्ये सरळ सेवेमध्ये क्वचित एखादी बहुपर्यायी असते. खालीलपैकी कोणते चुकीचं विधान विचारलेलं आहे? तर ॲक्च्युली तुम्हाला उत्तर आधी अगोदर सांगतो, C आणि D हे चुकीचे आहेत ह्या विधानामध्ये. तर ठीक आहे, आधी 2 जे योग्य विधान आहेत ते पाहू. आता सर्व राज्यामध्ये एक समान त्रिस्तरीय पंचायत राज रचना आहे, तर ते बरोबर आहे. पंचायत राज संस्थांचे 3 स्तर जनतेद्वारे थेट निवडले जातात. हो, आता पंचायत राज संस्था 3 स्तर म्हणजे प्रत्येकाचं सदस्य जे आहे ते जनतेतूनच निवडलं जातं, अप्रत्यक्ष नाही. बलवंतराय मेहता समितीनं म्हणलं होतं की काय असावं, स्वीकृत सदस्य वगैरे असावं असं त्यांची शिफारस होती, परंतु तसं झालेलं नाही. महाराष्ट्रामध्ये जे आहे किंवा इतर ठिकाणी हे जनतेतून निवडलं जातं सदस्य. ओके, परंतु त्यांचा प्रमुख जो आहे तो काय होत असतो म्हणजे आता पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष ह्यांची सदस्यातून निवड होते, परंतु नवीन तरतुदीनुसार ग्रामपंचायतची निवड, ग्रामपंचायत सरपंचाची निवड थेट जनतेतून होते, किंवा हे याच्यात बदल देखील खालीवर होत असतो परीक्षेच्या पूर्वी, ते पाहू आपण. ओके, त्यानंतर 1994 मध्ये संसदेने
73वी चौऱ्याहत्तर गटात मंजूर केली. बघा, तुम्ही नुसतं प्रश्न जरी वाचलं तरी तुम्हाला डाऊट होईल, म्हणजे अभ्यास होऊन जात असतो. तुम्ही त्या थेअरी वाचता परंतु PYQ वाचत नाही, त्यामुळे अभ्यासाची दिशाच भरकटत असते. तर 1994 नाही तर सरळ सरळ ही 1992 सालीची आहे. त्यानंतर सर्व पंचायती राज संस्थांमधील 1/4 नाही तर 1/3 पदे महिलांसाठी राखीव आहेत. सरळ साधा सोपा प्रश्न आहे. पिंपरी चिंचवड 2003ला परीक्षेत प्रश्न आलेला होता. खालीलपैकी कोणते भारतातील नगर परिषदाचे अनिवार्य कार्य आहे? सांडपाण्याची विल्हेवाट लावणे. आता खाली 3 दिले असेल आणि अनिवार्य कार्य नगर म्हणजे ऐच्छिक कार्य आहे, तर त्यापैकी एक हे आहे. काही नाही, सोप्पा आहे. परीक्षेच्या पूर्वी अनिवार्य कार्य ऐच्छिक कार्य वाचून जायचं, एवढंच करायचं. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या खालीपैकी कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांनी झिरो पेंडन्सी पॅटर्न हा प्रशासकीय सुधारणा लागू केला? चंद्रकांत दळवी तत्कालीन जिल्हाधिकारी होते. हा करंट अफेअर्सशी निगडीत असला तरी पंचायत राजला आपण ॲड केलेला मुद्दाम, म्हणजे वाचत असताना काय केलं पाहिजे, किंवा एखाद्या कलेक्टरने कधी चांगलं काम केलं तर ते लक्षात ठेवलं पाहिजे. आता बघा, नाशिक जिल्हा परिषदेनं अरुणोदय एक विशेष मोहीम लावलेली. कशासाठी? तर सिकल सेल आजारग्रस्त व्यक्तींचं जनजागृती करण्यासाठी, तपासणी करण्यासाठी. ओके, तर ती एक विशेषच गोष्ट आहे, आरोग्याला महत्त्वपूर्ण. ओके, पंचायत राजला जसं हे पडलं किंवा महानगरपालिकेला म्हाडाला परीक्षेत पडलं, ते तसं हे आरोग्यासाठी अरुणोदय विशेष मोहीम नाशिक जिल्हा परिषदची महत्त्वाचीच आहे. ओके, पुढे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. तालुक्यात शांतता सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारांची असते. हो, बरोबरच आहे. तहसीलदार हे न्यायिक अधिकारी आहेत. ते सामाजिक स्तरावरील संघर्ष सोडवण्यासाठी निर्णय देत असतात. तर ते हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढे महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांची एकूण संख्या 34 आहे आणि एकूण ही आहेत जिल्हे जे आहेत ते 36 आहेत. एकूण महानगरपालिका जे आहेत एकूण मनपा 29 आहेत. ओके, पुढे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषदा नाहीत? ओके, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर. म्हणूनच तर 36 जिल्हे असताना देखील 34 जिल्हा परिषदा आहेत. या 2 जिल्ह्यामध्ये ZP नसण्याचं कारण काय माहिती आहे का? या ठिकाणी संपूर्ण 100% शहरी, म्हणजे ग्रामीण भाग नाही, शहरी भाग आहे. संपूर्ण शहरी भाग आहे 100%. ओके, त्यानंतर महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर बघा, कोणते विधान योग्य आहे असं विचारलेलं आहे. तर ॲक्च्युली आपण दोन्ही विधान योग्य असलेले ते लिहिलेले आहे. प्रत्येक जिल्हा मुख्यालयावर एक पोलीस अधीक्षक SP असतो. जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ते जिल्हाधिकाऱ्यांना मदत करत असतात. हो, कारण जिल्हाधिकारी हे दंडाधिकारी असतात. काय असतात? दंडाधिकारी असतात. ओके, त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर बघा, दर महिन्याला किमान एक सभा घेणे पंचायत समितींना बंधनकारक आहे. दर महिन्याला बरोबरच आहे. विकास गटात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आराखडा पंचायत समिती तयार करत असते. तर हे देखील बरोबर आहे. ओके, पुढे प्रश्न पुढचा बघू. खालीलपैकी कोणते भारतातील नगर परिषदेने स्वेच्छाधीन अधिकार आहे? सार्वजनिक उद्याने तयार करणे हे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही. ओके, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा नाही? 2 नाही, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. कोणतं? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. ओके, या ठिकाणी नाही. भारतामध्ये जर एखाद्या गावाची लोकसंख्या ही कितीपेक्षा कमी असेल तर अशी एकापेक्षा अधिक गावे एका ग्रामपंचायती अंतर्गत येतात. तर ते 500 पेक्षा कमी लोकसंख्या असल्यावर त्याला म्हटलं जातं गट ग्रामपंचायत असं म्हटलं जातं. पुढे आहे महानगरपालिकाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर दोन्ही विधाने बरोबर आपण लिहिलेलं आहे, जे परीक्षेमध्येच होते. महानगरपालिकेच्या एकूण सदस्यांची संख्या शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाण ठरवली जाते. तर बरोबर आहे. बघा, महानगरपालिकेमध्ये अ गट, ब गट, क आणि ड असे वर्गीकरण केलेलं आहे. पुढे महानगरपालिकांची निवडणूक दर 5 वर्षांनी होत असते. बरोबर आहे, परंतु काही कारणानं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ही महानगरपालिका निवडणूक खूप लेट होत आहे, सध्याची जी होत आहे ते. ओके, त्यानंतर नगरपंचायतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? जी गावे नगरे होण्याच्या प्रक्रियेत आहेत तेथे नगरपंचायत असते. बरोबर आहे. नगरपंचायत निवडणूक दर 5 वर्षांनी होते, ही देखील बरोबर आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढं पाहू. बाकीच्या व्हिडिओमध्ये देखील आपण पाहणार आहोत, कारण मोठा पंचायत राजवर खूप प्रश्न आहेत. त्यामुळे आपण हे जे आहेत बाकीचे सगळे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये PYQ सगळे कव्हर करून घेऊ.
एक्स्ट्रा माहिती देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.